जय जय रघुवीर समर्थ. आता आपण प्रथमस्कंदातील 8व्या अध्यायाकडे वळत आहोत. हा अध्याय म्हणजे श्रीमद भागवताच्या कथानकाची सुरुवात आहे. त्याचं मूळ स्वरूप काय आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रगट होणार आहे. ते असं की परीक्षितेचे गर्भामध्ये भगवंताने कसं रक्षण केलं, कुंतीने केलेली भगवंताची स्तुती जी आहे ती आपल्याला पाहिजे आहे, आणि त्यानंतर युधिष्ठिराला झालेला शोक, अशा 3 गोष्टी या 8व्या अध्यायामध्ये आपल्याला समजणार आहेत. द्रौपदीच्या 5 पुत्रांचा वध जो आहे, जो अश्वत्थाम्याने केला, त्यामुळे दुःखाने विवळ होऊन सर्वांनी आपल्या कर्माप्रमाणे त्या मुलांचा अंत्यविधी जो आहे तो झाला. आणि पांडव, श्रीकृष्ण, घरातील स्त्रिया मृतपुत्रांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर आलेले आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी शोक केला, दुःख अनावर झालेलं होतं. असा कठीण प्रसंग पांडवांच्याकडे आत्तापर्यंत कितीदा तरी आला होता त्यांच्या नशिबामध्ये. पण भगवंताची साथ, भगवंताचा आश्रयाला असल्यामुळे प्रत्येक कठीण प्रसंगाला त्यांनी तेवढ्याच धीराने तोंड दिलेलं आहे. या भगवंताच्याच चरणापासून उगम पावलेल्या गंगा नदीमध्ये त्या ठिकाणी सर्वांनी आपले स्नान केली. आता युधिष्ठिर जे आहेत ते युधिष्ठिर बरोबरचे त्यांचे बंधू, त्यानंतर काका धृतराष्ट्र, गांधारी धृतराष्ट्रांची पत्नी, कुंती माता, द्रौपदी, या सगळ्यांनी स्वजनांवर, त्यांच्या मृत्यूवर शोक केला. कारण या ठिकाणी 5च मुलं गेली आहे द्रौपदीचे असं नाही, पण सगळे कौरवांचासुद्धा नाश झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून त्यांचा शोक केला. आणि भगवान श्रीकृष्ण आणि स्वतः धौम्य ऋषी, हे धौम्य ऋषींचं पण स्थान या महाभारतामध्ये, अध्यात्मामध्ये, गुरुचरित्रामध्ये एका पूर्ण अध्यायामध्ये या धौम्य ऋषीची कथा खूप चांगल्या रीतीने दिलेली आहे. धौम्य आणि त्यांचे 3 शिष्य अरुणी, पांचाळ वगैरे, या धौम्य ऋषींचं मंदिर हे आपल्या पसरणी मठ जो आहे, गेल्या वर्षी आपण जी पारायणा केली होती रघुनाथ स्वामींची, तिथून अगदी जवळ असणारे 8-10 किलोमीटरवर असणारं यांचं मंदिर त्या ठिकाणी आहे, धौम्य ऋषीचे. आणि त्याचा तो जे धरण आहे, धोम धरण, त्याचं नाव आता धोमच आहे त्या ठिकाणी. त्या धौम्य मुनींनी आणि स्वतः भगवंतानी या सर्वांचं सांत्वन केलं होतं. पण सर्व प्राणी सांत्वन कसं केलं की सर्व प्राणी हे काळाच्या स्वाधीन आहेत. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे जसं तत्त्व आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे जे निर्माण झालं, उभारणी जशी उभारणी होत जाते तशीच पुन्हा संवारणीसुद्धा आहे. ब्रह्मदेव हे उभारणीची सुरुवात करतात, विष्णू हे त्यांचं पालन करतात ते आहेत तोपर्यंत, आणि शंकर स्वतः जे आहे ते त्यांचं पुन्हा नंतर संहार करायचं काम भगवान शंकरांच्याकडे आहे. त्यामुळे हे तिन्ही देवतांचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे. मध्ये एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे नाजनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. हा जो श्लोक आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे गेलेले आहेत ते कौरव आणि हे 5 पुत्र यांचा शोक जो आहे तो त्या ठिकाणी करत असताना भगवान श्रीकृष्णाने उपदेश केलेला आहे. हाच उपदेश आपण दुसऱ्या प्रकारामध्ये भगवद्गीतेमध्ये सुद्धा दिलेला आहे. भगवद्गीतेचा पहिला अध्याय जो अर्जुन विषाद योग, हा अध्याय संपल्यानंतर आधीचे काही 10 श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायाचे, ते झाल्यावर श्री भगवान वाच म्हणून भगवंत जे सांगतात तिथून खऱ्या अर्थाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची सुरुवात होते. अशोचानन्वशोचस्तम प्रज्ञावाजांश भाषसे, गतासून गतासूंश नानुशोचंती पंडितः. पंडित म्हणजे जे ज्ञानी आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने हे जग मायामय आहे हे समजलं, आणि ज्यांना या जगाचं नियंत्रण भगवंताचं आहे हे समजलं, ते झालेल्या गोष्टींचा कधीही शोक करत नाही. गतासून गतासूंश, या ठिकाणी 2 शब्द आहेत. जे गेले त्यांचा आणि जे होणार आहेत, पुढे येणार आहेत, त्यांचासुद्धा ते शोक करत नाही. अशौचानन्व शौचस्तम, ह्या श्लोकाचा अर्थ दुसऱ्या अध्यायातले 11वा श्लोक हा भगवद्गीतेतला. याचा अर्थ अगदी आपण मुळामधून स्वामी रामसुखदास महाराज यांनी लिहिलेले जे गीता साधक संजीवनी नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये मुळातून वाचावा इतका अप्रतिम हा असा ग्रंथ आहे. तर त्या ठिकाणी ते भगवंत आपल्याला सांगतात
की कौरवाने कपटाने जे राज्य घेतलं होतं आत्तापर्यंत, यांच्याकडून बळकावून घेतलेलं राज्य जे होतं ते भगवंताने श्रीकृष्णाने युधिष्ठिराच्या हवाली केलं, त्यांच्याकडे सोपवलं. द्रौपदीच्या केसांना वस्त्रहरण प्रसंगी ज्याने स्पर्श केला होता त्या दुःशासन आणि त्याचे इतर बंधू त्यांचासुद्धा वध करविला. भगवंत कसं आहे, दासबोधात जसं म्हणे, क्रिया करून करवावे बहुतान करवी. तसं करवी म्हणजे भगवंत जेवढं होईल तेवढं स्वतः करतात आणि जेवढं दुसऱ्यांकडून करवायचं तसं त्यांच्याकडून करवून घेतात ते. कारण त्यांचं प्रारब्ध कोणाशी जोडलेलं आहे हे भगवंतालाच फक्त माहीत आहे, आपल्याला ते समजू शकत नाही. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी घडतात त्या भगवंताच्या इच्छेने घडतात आणि मग त्या चांगल्या असो किंवा नसो. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नव्हे. म्हणजे सगळं जे काय आहे ते भगवंताच्या आज्ञेनेच होत आहे. हा भाव अखंड आपण जपला पाहिजे. आणि म्हणून इथे ते सांगतात की या द्रौपदीच्या केसांना स्पर्श करणाऱ्याचा सुद्धा वध भगवंताने करविला. आणि त्यामुळे हे सगळं जे काय म्हणतात त्याला एक आदर्भाचं कृत्य आपल्याकडून झालं अशी भावना युधिष्ठिराची होती. आणि म्हणून युधिष्ठिराकरवी चांगली सामुग्री गोळा केली आणि त्या सामुग्रीने आणि उत्तम पुरोहित आणून भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरांकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले. यज्ञ कशासाठी की आत्तापर्यंत जी झाली राजाकडून किंवा क्षत्रियाकडून झालेली हत्या आहे तिथं परिमार्जन होण्यासाठी अश्वमेध यज्ञ त्या ठिकाणी झालेला आहे. श्रीकृष्ण, सात्यकी आणि उद्धव आता हे जे होते हे यांनी आता विचार केला की आता इथलं सगळं तर कार्य झालेलं आहे, म्हणून आता आपण आपल्या द्वारकेला जावं. आणि म्हणून द्वारकेला जाण्यासाठी ते निघाले आणि ते रथामध्ये बसले आणि जायला लागले. एवढ्यामध्ये त्यांना दिसलं की भयग्रस्त झालेली उत्तरा जी आहे, अभिमन्यूची पत्नी जी आहे, ती पळत येताना भगवान श्रीकृष्णांना दिसली. त्याने लगेच तो रथ थांबवला आणि उत्तरा जवळ आली आणि उत्तरा म्हणते, पाही पाही महायोगीन देवदेव जगतपते नान्यम त्वदभयन पश्ये यत्र मृत्यू परस्परम. या ठिकाणी प्रत्येकच जण एक दुसऱ्याचा जीव घेत आहे अशी परिस्थिती या महाभारताच्या युद्धाने निर्माण झालेली आहे. त्यामुळे मला अभयासाठी दुसऱ्याकडे पाहण्याची किंवा दुसऱ्याकडे जाण्याची सुद्धा गरज नाही असं वाटतं, कारण इथे कोणीच कोणावर भरोसा ठेवण्यासारखं नाही. आणि पाही पाही महायोगीन देवदेव जगतपते, तू जगाचा पालन करता आहेस, जगाचा त्राता आहेस, अनेक संकटांपासून रक्षण करणारा तूच एक आहे, तुझ्या आश्रयाशिवाय दुसरा आश्रय नाही. नारद भक्तिसूत्रामध्ये अन्य आश्रयो त्याजः, म्हणजे अन्य आश्रय त्याचा त्याग करणं हेच भक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून ती म्हणते की अभिद्रवती मामीश शरस्तप्त यशो विभो कामम दहतु माम नाथ मा मे गर्भो निपात्यताम. ती म्हणते कृष्णा माझं रक्षण कर, कारण मला अभय देणारा आता तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. तप्त लोखंडी बाण हे माझ्याकडे येत आहेत, हे मला दिसत आहेत. आणि हे बाण म्हणजे मी माझ्या जीवासाठी की माझ्या जीवाच्या रक्षणासाठी म्हणून तुझा आश्रय घेत आहे असं बिलकुल नाही. पण माझ्या पोटामध्ये असणारा जो गर्भ आहे अभिमन्यूचा मुलगा, तो जो गर्भ माझ्या पोटामध्ये आहे त्याचं रक्षण व्हावं, कारण आता या पांडवांसाठी तोच एक पुढचा अंकुर आहे आणि म्हणून त्याचं तू रक्षण करावं अशी मी तुला विनंती करते. सूतजी यावेळेस आपल्याला हे सगळं कथानक सांगताना शौनकादी ऋषींना सांगतात की अश्वत्थाम्याने पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्र वापरले हे ठीक आहे, पण श्रीकृष्णाने मात्र त्या अश्वत्थाम्याचा ब्रह्मास्त्र ज्या गर्भावर सोडलेलं होतं त्याच्यापासूनसुद्धा त्या गर्भाचा त्यांनी रक्षण केलेलं आहे. म्हणून उत्तरेचा गर्भ तो ज्या भगवंताने रक्षण केलेलं आहे. आत्ताच मागच्या वर्षी आपण श्री रघुनाथ स्वामी यांच्या चरित्राचे अनेक पारायणं 250व्या पुण्यतिथीनिमित्त केली. त्यामध्ये 14वा अध्याय आपल्या सर्वांचं ज्यांनी पारायण केले त्यांच्या लक्षात असेल. त्यामध्ये पसरणी मठामध्ये किंवा पसरणी गावामध्ये प्रत्यक्ष गंगेचं अवतरण झालं, जे महाबळेश्वरला दर 12 वर्षांनी होत असतं, तसं त्या पसरणी मठामध्ये झालेलं आहे. मठामध्ये म्हणजे त्या गावात झालेला आहे. तो जो अध्याय आहे त्यामध्ये एक खूप सुंदर असा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा त्या पोथीमध्ये दिलेला आहे. देव करी तरी काय ऐकून हे
पाषाणाची नाव तारियली, फुटतील पाय चालतील भिंती, मेरू मशक येती समतुक. मेरू पर्वत असेल किंवा मशक म्हणजे एखादी माशी असेल, हे सुद्धा तुल्यबळ होतील. सूर्यकिरणावरी मुंगीची आदरी, अग्नीच्या पाठारी पीक होय. ज्या जमिनीवर पूर्ण अग्नी आहे त्यावर सुद्धा पीक येईल. आणि ही किमया, हे अद्भुत असं कार्य हे भगवंताने केलं तरच होतं. आणि भगवंत काय देव करी देते काय ऐकून हे पाषाणाची नावं तारी आली. पाषाणसुद्धा ज्या ठिकाणी तरले, त्यामुळे भगवंताच्या कृपेमुळे या जीवाचं, या गर्भाचं रक्षण जे आहे भगवंताने केलेलं आहे. भगवंत अजन्मा असले तरी मायेच्या योगाने ते या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करतात. ते अजन्मा आहेत मुळामध्ये, पण या ठिकाणी पुन्हा जन्म घेऊन संभवामी युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, हे कार्य ते करीत असतात. म्हणून उत्तरेच्या गर्भाचे रक्षण करून भगवंत आता पुढे जाण्यासाठी निघाले. आता भगवंत जात आहेत, तेव्हा पुन्हा आता त्या ठिकाणी असणाऱ्या पांडवांच्या स्त्रिया, त्यामध्ये कुंती माता जी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी पुढे आली आणि त्या कुंती देवीने श्रीकृष्णाची स्तुती केली आहे. अशा अनेक स्तुती, 10-12 स्तुती या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये येणार आहेत. त्यामध्ये ही स्तुतीसुद्धा तेवढीच प्रसिद्ध अशी आहे. नमस्ते पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानां आंतर्बहिरवस्थितम. हे देवा, आपण सर्व जीवांच्या आत आणि बाहेर आहे, म्हणजे सर्वांचा अंतर्यामी आत्मरूपाने आहे आणि बाहेर या सृष्टीच्या रूपाने सगळे आहेत. आणि असं असतानासुद्धा जीव हा मायेने झाकलेला गेलेला आहे. आणि त्या मायेचं झाकण किंवा त्या मायेचं आवरण असल्यामुळे जीवाला आपलं स्वरूप स्पष्टपणे दिसू शकत नाही. आणि मी तर अज्ञानीच आहे, कोणती म्हणते, त्यामध्ये पुन्हा स्त्रीसुद्धा आहे. मग तुमच्या या अविनाशी पुरुषोत्तम स्वरूपाला मी कशी जाणू शकेल? अशा रीतीने स्तुती केली कुंती मातेने, श्रीकृष्णाची स्तुती केली. आणि त्यानंतर जे श्लोक आहेत ते आपण रोज मंगलाचरणाच्या वेळेस आपण म्हणतो. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. म्हणजे कृष्णा, वासुदेवा, गोपीनंदना, नंदाच्या बाळा, गोविंदा, अशा अनेक नावं या ठिकाणी कुंतीने घेतलेली आहेत. आणि ती म्हणते की आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. नमस्तसे 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 नमो नमः, अशा प्रकारचे श्लोक आपल्या श्री दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आहेत. 3-3दा म्हटले नमस्तसे 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 नमो नमः. ते याचंच कारण आहे की आता मनोभावे आर्त अशी हाक आम्ही तुला मारत आहोत आणि तुला पुन्हा पुन्हा आम्ही नमस्कार करत आहोत. कारण तू कसा आहे, नमः पंकज नाभाय, पंकज म्हणजे पंक, त्यामध्ये जन्म म्हणजे चिखलामध्ये जन्मलेलं कमळ, आणि ते ज्यांचं उत्पत्ती स्थान आहे असे ब्रह्मदेव, म्हणजे ब्रह्मदेवांचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नावीमधून ते कमळ प्रगट झालं ते आपण आहात. सुंदर कमळाचे माळ जे धारण करतात ते आपण आहात. आणि ज्यांचे नेत्रच कमळाप्रमाणे आहेत, ज्यांच्या चरणावर कमळाचे चिन्ह आहे, अशा सगळ्या लक्षणांनी युक्त असणाऱ्या भगवंता, तुला आमचा वारंवार नमस्कार असो. आत्तापर्यंत अनेक प्रसंगामध्ये तू आम्हाला साथ दिली आणि आमचं त्या अरिष्टापासून रक्षण केलेलं आहे. त्याची आठवण या ठिकाणी कुंती या स्तुतीच्या रूपाने करून देत आहे. कंसाने कैद केलेल्या वसुदेव आणि देवकीचे रक्षण तू केलेलं आहेस. ती म्हणते की पुन्हा माझी म्हणजे कुंतीची आणि माझ्या 5 पुत्रांचे रक्षण तू अनेक वेळा केलेलं आहेस. भीमाला लहानपणी दुर्योधनाने विषप्रयोग केला होता, त्यावेळेससुद्धा तू भीमाचं रक्षण केलं आहेस. लाक्षाग्रहाचा प्रसंग जो आहे, पांडव लाखा दोरी दळता विवरद्वारे काढिले, श्रीमद्भागवत नविदा भक्तीच्या समासामध्ये सख्य भक्तीमध्ये ही ओवी आहे. पांडव लाखा दोरी दळता विवरद्वारे काढिले, त्या ठिकाणी योजना झाली आणि त्यांना त्या ठिकाणून सुखरूप बाहेर काढलं. हे तुझ्या कृपेशिवाय कसं शक्य होतं? आता हिडिंबा राक्षसाचा जो प्रसंग आहे, तिचा भाऊ हिडिंब जो आहे राक्षसच आहे, हिडिंब, त्याच्यापासूनसुद्धा तूच आमचे रक्षण केले आहे. दुष्टांच्या द्यूतसभेमध्ये त्या प्रसंगीसुद्धा तू आमचं रक्षण केलेलं आहेस.
वनवासामध्ये असताना तर कितीतरी आपत्ती आमच्याकडे, जरासंध आहे, अनेक आहे, मल्लयुद्ध आहे, अनेक प्रसंगामध्ये भगवंतानेच त्या ठिकाणी आम्हाला तूच आमचं रक्षण केलं आहे. युद्धप्रसंगी अनेक अस्त्रांपासूनसुद्धा आमचं रक्षण केलं. आणि आत्ता आपण जसं पाहिलं मागच्या अध्यायामध्ये अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून सुद्धा तू आमचं रक्षण केलं आहे. आणि म्हणून कुंती म्हणते की विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्यात् पुनर्भव दर्शनम. म्हणजे आमच्या जीवनामध्ये पावलागणिक संकट येवो अशी मागणी त्या ठिकाणी कुंती माता करत आहे. आपण काय म्हणतो, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर बंधना, असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी काय म्हणतात, संकट जे आहे ते आमच्यावर असेच येऊ देत, कारण संकटाच्या वेळीच आमची आर्तता वाढते. आमची हाक जी आहे ती कशी असते, तीसुद्धा अगदी मनापासून ते टाहो पडतो माणूस संकटाच्या काळामध्ये. आणि असे संकट आमच्यावर वारंवार आले तर तू कृपाळू असल्यामुळे आम्हाला तुझं दर्शन निश्चितपणे घडते. एरवी तुझं दर्शन घडणार नाही, पण संकटामध्ये मात्र तू आम्हाला दर्शन देत असतो. समर्थांचाच अभंग आहे, तुम्हा संकटाचे वेळी काय झाकितो मी डोळे. आज ललिता पंचमीचा दिवस आहे. अकोल्यामधल्या बाबाजी मठ जो आहे त्या मठाच्या 222वा पुण्यतिथी उत्सव आज सुरू झाला. आज सकाळी बाबाजी महाराजांच्या 222 वर्षापूर्वीच्या अस्थींचं दर्शन त्या मठामध्ये झालेलं आहे. त्या मठामध्ये दरवर्षी ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी 7 ते 11पर्यंत दर्शनासाठी, ह्या अस्थी दर्शनासाठी आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो. आणि आजपासून खऱ्या अर्थाने तिथल्या पुण्यतिथी उत्सवाचा प्रारंभ होतो. आणि आता जी अश्विन पौर्णिमा येणार आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी बाबाजी महाराजांनी देह ठेवला होता, म्हणून त्यांची 222वी पुण्यतिथी उत्सव त्या ठिकाणी साजरे होत आहे. आणि काय म्हणलं इथे की वारंवार संकट येत राहो, कारण संकटाच्या वेळीच आपले निश्चित दर्शन घडते आणि जन्ममृत्यूपासून जीवाची सुटका होते. नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. आपण निर्धनांचे धनी आहात. जे निर्धन आहेत त्यांचे धनी आपण आहात. मायारूपी प्रपंच जो आहे तो आपल्याला स्पर्श करू शकत नाही. प्रपंचाचा स्पर्श भगवंताशी नाही, कारण भगवंत ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहेत. अष्टधा प्रकृतीच्या पलीकडे असणारं भगवंताचं रूप आहे आणि त्यामुळे ते परमशांत असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणून मी आपल्याला नमस्कार करते. वसुदेव आणि देवकीचा पुन्हा उल्लेख या ठिकाणी होतो की पूर्वजन्मामध्ये सुतपा आणि पृष्णी रूपाने त्यांनी आपली आराधना केली, अत्यंत कठोर असं तप केलं आणि त्यामुळे त्यांनी भगवंताने प्रसन्न होऊन त्यांना जो वर दिला की तुमच्या पोटी मी पुन्हा जन्म घेणार आहे, म्हणून अजन्मा असूनही जगाचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी वसुदेव देवकीच्या पोटी तुम्ही पुन्हा जन्म घेतला आहे. या भगवंताबद्दल सांगतात, शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति भीक्षणः स्मरन्ति नंदन्ति तवे हितजनः त एव पश्चात आचरेण तावकं भवप्रवाहो परमं पदांबुजम. की भक्तजन जे आहेत, खऱ्या अर्थाने भक्त असणारे, ते वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण, गायन, कीर्तन, स्मरण करतात आणि खऱ्या अर्थाने आनंदित होतात. एक वेगळाच आनंद त्यांच्या अंतरंगामध्ये प्रगट होत असतो. त्याचा ते अनुभव घेतात. त्यांनासुद्धा आपल्या चरणकमळाचे दर्शन होते. कितीतरी उदाहरणं आपण पाहतो. त्यामुळे त्यांचा जन्ममृत्यूचा प्रवाह थांबतो. आणि दुसरीकडे आमची परिस्थिती अशी आहे की जीव नसेल तर इंद्रिय सगळी शक्तिहीन होतात. त्यामुळे भगवंता आता तुम्ही द्वारकेला जायचं असं म्हणता, पण तुम्ही या ठिकाणून गेला तर यदुवंशी म्हणजे आम्ही पांडव जे आहेत त्यांच्या नावरूपाला काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी नसे राम ते धाम सोडून जावे, सुखा लागे अरण्य सेवित जावे, असं जे म्हणतात की ज्या ठिकाणी भगवंताचा विचार नाही, ज्या ठिकाणी भगवंताला मानत नाही, त्या ठिकाणी साधकांनी एक क्षणसुद्धा राहू नये. पण या ठिकाणी आता तुम्ही निघून गेल्यामुळे हा कुरुदेश जो आहे, आमचं हे जे राज्य आहे ते आत्तापर्यंत कसं शोभायमान होतं आणि ते निघून गेल्यानंतर मग त्याचा काय उपयोग? आमचा देश हा धनधान्याने समृद्ध झालेला आहे, पण तुमच्या अनुपस्थितीमध्ये या सगळ्या उपभोगाचा, सौख्याचा काही अर्थ नाही. श्रीकृष्ण
श्रीकृष्ण सख कृष्ण भावनिगृग राजन्यवंशदहनान अपवर्गी अपरगर्वीय गोविंद 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 सुरार्ति हरावतार योगेश्वराखिल गुरु भगवन नमस्ते. कारण पृथ्वीला भाररूपी झाली पृथ्वी तेव्हा राजवेश धारण करून त्यांना जाळण्यासाठी आपण या ठिकाणी अग्निस्वरूपामध्ये आहात. अनंत शक्ती आपल्या ठिकाणी आहे. आपला अवतार हा गायी ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नष्ट करण्यासाठी आहे. योगेश्वरा, चराचरांचे आपण गुरु आहात आणि अशा गुरुतत्वाला मी नमस्कार करते. अशा प्रकारे या ठिकाणी कुंती ही भगवंताची स्तुती करत आहे. कुंतीने स्तुती केल्यानंतर श्रीकृष्णाने ही स्तुती ऐकली आणि श्रीकृष्ण त्या ठिकाणून सगळ्यांची परवानगी घेऊन हस्तिनापुरात आले. कुंती आणि सुभद्रा यांचा निरोप घेतला आणि ते द्वारकेला जाऊ लागले. आता सुतजी आपल्याला सांगतात की शौनकादी ऋषीनं राजा युधिष्ठिर स्वजनांचा वधाचा विचार करून अविवेकयुक्त चित्त झाल्याने त्यांना शोक होऊ लागला. कारण त्यांच्याकडून अनेक औक्षविणी सैन्याचा वध झाला. कुल्या कुत्र्यांचा आहार असलेलं हे जे शरीर आहे मी, त्यासाठी मी इतक्या जीवांचा नाश केला, इतक्या जीवांना मारलं. अक्षविणी त्याचासुद्धा हिशोब या ठिकाणी दिला आहे. 21,870 रथ, 21,870 हाती, 65,600 घोडे, 1,09,350 पायदळ सैन्य, हे सगळं मिळवलं तर 2,18,690 याला एक औक्षवणी असे म्हणतात. अशा 11 औक्षवणी एवढ्या सैन्याचा नाश हा माझ्याकडून झालेला आहे. आणि मी बालक आहे, ब्राह्मण आहे, सोयरे, मित्र, काका, बंधू, गुरुजन यांच्याशी द्रोह केला आहे असा विचार युधिष्ठिराच्या मनामध्ये येतो. आता कोट्यावधी वर्षानंतरही माझी या नरकातून सुटका होणार नाही. कारण अनेक स्त्रियांचे पती आणि बंधू यांना मारल्यामुळे माझ्याकडून फार मोठा अपराध झाले आहे. त्याचं परिमार्जन कितीही यज्ञ केले तरी पण मी करू शकणार नाही. यथा पंकेन पंखांब सुरवाया सुराकृतम भूतहत्याम तथैवैकाम च यज्ञेर माष्टुर्मर्हती. म्हणजे जसं चिखलामध्ये पाणी आहे आणि ते चिखलाने सगळं गढूळ झालेलं आहे, त्या पाण्याला स्वच्छ करायचं असेल तर दुसरा चिखल आणून ते काही स्वच्छ होणार नाही, ते अजून मलिन होत जाईल. जसं मदिरा आहे, ते मदिराला पवित्रता आणण्यासाठी दुसऱ्या मदिरेने ती पवित्र आणली तर ते होऊ शकत नाही. तसं अनेक हिंसायुक्त यज्ञांनी एका प्राण्याची मी हत्या केली, त्याबद्दलचं परिमार्जन कसं होईल असा विचार या ठिकाणी त्याने बोलून दाखवलेला आहे युधिष्ठिराने. आता या पुढचा हा 8वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इति श्री भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे कुंती स्तुती युधिष्ठिर अनुतापो नाम 8मोऽध्याय. पुढील अध्यायसुद्धा असेच एकापेक्षा एक चांगले अध्याय आहेत या ठिकाणी. आता आपण आरती म्हणूया. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता.
गमते जणू मानस तीर्थ 12 सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा नेवा कवीवर संतांचा प्राणाची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा 12 कलीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।